चालू घडामोडी 22 फेब्रुवारी 2026. प्रश्न क्रमांक पहिला. थान्यानाथन कोणत्या राज्याचे पहिले अंध न्यायाधीश बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याचे. प्रश्न 2. कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य. प्रश्न 3. महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर ही. पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता प्रश्न चौथा पाहूया. मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आशा शर्मा यांची. प्रश्न 5. कोणत्या राज्यात 3 दिवसांचा राज्य इटखोरी महोत्सव आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये. प्रश्न 6. महाराष्ट्रासहित किती राज्यात SIR लागू होणार आहे? SIR म्हणजेच स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन, तर तो 22 राज्यांमध्ये लागू होणार आहे. प्रश्न 7 पाहूया. अपेडाने तामिळनाडूहून कोणत्या देशात GI टॅग असलेल्या सेलम सागोच्या पहिल्या खेपाला हिरवा झेंडा दाखवला? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा देशात. प्रश्न 8. बायोशिया 2026 शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 9. दुबईमध्ये कोणत्या IIT ने AI इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या बँकेने व्हिसासह AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट सुरू प्रकल्प केला? तर त्याचं उत्तर आहे DBS बँकने. प्रश्न 11. कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम समुदायासाठी 5% SBC आरक्षण रद्द केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 12. बिहार राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे पाटणा. प्रश्न 13 पाहूया. भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या G4 गटाची बैठक कुठे झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे जर्मनीमध्ये. प्रश्न 14. कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाच्या. प्रश्न 15. भारतातील कोणते राज्य व्यापक शहरी धोरण स्वीकारणारे पहिले राज्य ठरले? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 16 पाहूया. झारखंड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे हेमंत सोरेन हे. प्रश्न 17. लोसार उत्सव कोणत्या समुदायाचे नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे तिबेटी समुदायाचे. प्रश्न 18. भारताने AI इम्पॅक्ट समिट दरम्यान अमेरिकेच्या कोणत्या उपक्रमात सामील होण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे पॅक सिलिका. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने भू आधाराची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली राज्य सरकारने. प्रश्न 20. डिजी लॉकर पायलट प्रोजेक्टसाठी कोणत्या देशाने भारतासोबत करार केला? तर त्याचं उत्तर आहे केनिया देशाने. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या करंट अफेअरची मंथली PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नक्की करा. धन्यवाद.